आपल्या परिसरातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्रीगोंदा तालुक्यातील भाणगाव परिसरामधील वंजारवाडी, गोरेमळा, थोरातमळा, कारंडेमळा, लवटेमळा, सरकवाडी या रस्त्यावरती राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज शाळेमध्ये जाण्यासाठी जांभूळ नाला ओढा पार करावा लागतो। पावसाळ्यामध्ये हा ओढा धोकादायक स्वरूप धारण करतो आणि तेव्हा लहान मुलांचे निरागस पाऊल तर वयस्करांची थरकणारी काठी सगळ्यांनाच जीवावरती उदार होऊन हा प्रवास करावा लागतो। या वस्त्यांवरती सुमारे 2000 लोकसंख्या आहे। जवळपास 300 विद्यार्थी शिक्षणासाठी रोज गावामध्ये ये जा करतात। मात्र पुलाच्या अभावी शालेय शिक्षणापेक्षा त्यांचा रोजचा प्रवासच जीवघेणा धडा ठरतोय। नागरिकांचं म्हणणं आहे की 2021 पासून आम्ही पूल व्हावा म्हणून मागण्या करतोय। ग्रामपंचायतीमधनं ठराव, जिल्हा परिषदेकडे पत्र 2025 मध्ये तर अभियंते येऊन पाहणी करून देखील गेलेत, मात्र पुढे काहीच झालं नाही असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय। दरवर्षी पावसाळ्यामध्ये पालकांच्या डोळ्यात भीतीचं सावट असतं। आज मुलगा शाळेत गेला पण तो सुरक्षितपणे घरी येईल का हाच प्रश्न त्यांना सतावत असतो। लहान मुलं नदी पार करताना घसरून पडू नयेत म्हणून वडीलधाऱ्यांची धडपड या ठिकाणी वाढली आहे। या परिस्थितीला कंटाळून संतप्त नागरिकांनी आता इशारा दिला आहे की पुलाचं काम तातडीनं सुरू न झाल्यास विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह जिल्हा परिषद कार्यालयावरती मोठं आंदोलन उभं केलं जाईल। यावेळी विद्यार्थी, पालक, नागरिक आणि वयस्कर नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। अभिषेक अंबादास शिंदे। आणि आम्हाला पाऊस झाल्यावर धनगरवाडी वाड्यात शिंदे वस्ती वाड्याजवळील नदीमधून आम्हाला दप्तर भिजते इतक्या पाण्यातून जावं लागतं। आमच्या सांडेतून पाणी पडल्यावर आम्हाला 8-10-15 दिवस पाण्यातून जावं लागतं। आम्हाला पाण्यातून जावं लागतं आणि आमच्या धनगरवाडी रस्त्यावरील जाणाऱ्या रोडवरील पुलावर पूल व्हावा अशी नम्र विनंती करतो। माझं नाव प्रज्वल म्हणजे माडिक। मी इकडे धनगरवाडीवरती राहत आहे। जाताना इथे ही नदी ओढा आहे। पावसाळ्या दिवसात इथं खूप पाण्यामुळे इथं जाताना खूप अडचण होती व इथं जास्त पाणी आल्यावर शाळा बुडती, त्यामुळे शाळेत जायला अडचण होती। दरवेळेस पावसाळ्यात असं होतं। ती पार किंवा ओढा इथं नदी पार करायला घरच्यांना वेळात वेळ काढून आणावं लागतं, त्यामुळे घरच्यांना टाईम जातो आणि आमचा टाईम जातो। आणि कपडे ओले होतात, दप्तर भिजतं, चिखल उडतो, अशा बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागते। गेल्या 2 दिवसापूर्वी इथे भरपूर पाऊस झाला होता, त्यामुळे इथे नदीला फुल पाणी आलते, त्यामुळे आम्हाला घराचा संपर्क तुटला असल्याने आम्हाला गावातून मुक्काम करावा लागला होता। त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही वर घरी गेलो होतो। इथे नदीला खूप पाणी असल्यामुळे शाळेत जायला किंवा घरच्यांना दूध घालायला जायला किंवा वैरुणांना कुठे दवाखान्यात वगैरे जायला खूप अडचण येते, त्यामुळे इथे लवकरात लवकर पूल व्हावा अशी विनंती आहे। बाणगाव तलाव आमची लय अडचण आहे। इथं आम्हाला चालायला येत नाही आणि जायला येत नाही। आमची काही सोय करावं लागेल तुम्हाला। शाळेतले पोरं बुडत येत, जाता येत नाही। रोज खाडे त्यांचे आता बंद झाले सगळी शाळा। आता काय करायचं आम्ही? आमची म्हातारी माणसं इथं कुणी नाही।
आणि दवाखान्यात जाता येईना येता येईना, काय करायचं नेमकं? मी भानुदास मारुती सरक, मी राहायला जांभुळनाला वस्तीवर आहे. तरी हा वार्ड क्रमांक 3 आहे. या ठिकाणी जवळजवळ 1200 मतदाराचा हा वार्ड आहे आणि फार दिवसापासून एवढी मोठी समस्या आहे, पण प्रशासनाचं कुणाचं आमच्यावर लक्ष नाही. कारण इकडं हा सगळा धनगर समाज राहतो, म्हणजे आदिवासीसारखी आमची परिस्थिती आहे. तरी याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे म्हणून. आणि विद्यार्थीसुद्धा 200-300 विद्यार्थी आहे तिथून, सगळे जाणारे हायस्कूलचे, मराठी शाळेचे. त्याच्यामुळं लवकरात लवकर पुलाचं काम व्हावं आणि रस्त्यातसुद्धा काम व्हावं अशी आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. मी सुरेश पंढरनाथ गोरे. गेल्या 91 सालापासून मला या गावातलं प्रतिनिधित्व करण्याची संधी सर्व ग्रामस्थांनी बिनविरोध सरपंचमधून मी 2001 पर्यंत भानगावचं सरपंच पद भूषवलं. त्यानंतर मी जवळजवळ 15 वर्ष पंचायत समिती श्रीगोंदा सदस्यपद म्हणून भूषवलेलं आहे. आणि हा जो आमचा एरिया आहे हा वार्ड क्रमांक 3 मधील जांभुळनाला, गोरेमाळा, धनगरवाडी, वारेमाळा आमच्या वार्डामधील जवळजवळ 1200 लोकवस्ती असलेलं आणि जवळजवळ 1,500 मतदारसंघ असलेलं हा मतदारसंघ असून इथं विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 200 ते 300 विद्यार्थी रोज भानगाव जांभुळनाला ते भानेश्वर विद्यालय भानगाव हे अंतर कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर असून या विद्यार्थ्यांची जाण्याची गैरसोय एकदम पानकाळ्यामध्ये. जर नदीला पूर आला, या अगोदर 72 साली आम्हाला कळत बी नाही, त्या अगोदर 72 साली आमच्या गावाला पूर्णपणे ह्या पाण्याने वेढा टाकला होता. तशीच वेळ आत्तासुद्धा कधीमध्ये या नदीपात्राला होते. त्याच्यामुळे या नदीपात्रातून या विद्यार्थ्यांना जाणं येणं किंवा आमच्यासारख्यासुद्धा जे वयोवृद्ध माणसं आहेत, म्हातारी माणसं आहेत, दूध घालणारे दूध उत्पादक आहेत, यांनासुद्धा गावामध्ये जाण्या येण्याचा संपर्क तुटतो. त्याच्यामुळं आम्ही या पाठीमागही या वाड्याच्या रस्त्याचाही आणि पुलाचाही आम्ही खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, अध्यक्ष असतील, या सर्वांना आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 7-8 बाऱ्या आणि आता हे आमचे नवीन सरपंच झाले त्यांनीसुद्धा आम्ही वेळोवेळी सर्व ठिकाणी पाठपुरावा करण्याचं काम केलेलं आहे. परंतु आम्हाला अद्यापर्यंत या पुलाला यश आलेलं नाही. त्यामुळं आमची जी समस्या आहे सर्वतोपरी दूर व्हावी अशी मी सर्व भानगाव ग्रामस्थ असतील, या वार्डातील आमचे सर्व बांधभाऊ असतील यांच्यातर्फे सर्व जे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, यांना नम्रतेची विनंती करतो. आणि आमचा हा पूल आमच्या ह्या लहान बाळांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी आणि नव्याने बांधण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो आणि थांबतो. तर भविष्यात या येणाऱ्या जे आता भविष्यात उद्याही पानकाळा होणारच आहे, जर या 8-4 दिवसात हा प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा परिषद अहमदनगर, अहिल्यानगर येथे सर्व पालक आणि विद्यार्थी यांना घेऊन उपोषण करणार आहोत. त्याच्यामुळं हे आमची सर्वांनी दक्षता घेऊन लवकरात लवकर पूल मार्गी लावा अशीच आपणा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध.